राज्यभरामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं समोर आलेलं आहे। याच विषयावर महाविकास आघाडीच्या वतीनं मधल्या काळात आंदोलनं करण्यात आलेत। आता मात्र नाशिकमध्ये देखील हा संपूर्ण प्रकार उघडकीस येतोय। चक्क जिवंत असलेल्या लोकांना मयत दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता नाशिकमधल्या मतदार याद्यांमध्ये देखील घोळ झाल्याचं समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे हे भाजपचेच पदाधिकारी आहेत ज्यांच्या बाबतीत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। अविनाशजी पाटील, आपण स्वतः भाजपचे प्रतिनिधी आहात, अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत आहात। नेमका काय गोंधळ झाला आहे, काय आलेलं आहे नेमकं मतदार यादीत? आम्हाला मृत्यू दाखला जोडून आमचं मतदार यादीतून जी प्रारूप मतदार यादी आता प्रकाशित केलेली त्याच्यामध्ये आमचं नाव गायब केलेलं आहे। मी कालच जिल्हाधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो आम्ही, तर त्यांनी आमचं हा मृत्यू दाखला आणि हे अर्ज हे या पद्धतीने दिलं त्यांनी एक प्रत मला। हा मृत्यू दाखला 2020मध्ये तो व्यक्ती मयत झालेला आहे। तो माझ्या याच्यात राहत पण नाही। त्याचं वय वेगळं, माझं वय वेगळं। मी 225 यादीमध्ये माझं नाव आहे, त्याचं वेगळ्याच ठिकाणी आहे। पण ते मुद्दामून कोणीतरी तो दाखला महापालिकेतून परत 2025 फेब्रुवारीमध्ये काढला आहे आणि माझ्या पत्नीच्या नावाने अर्ज केलेला आहे। आता या दाखल्यावर जो मयत आहे त्याच्या पत्नीचं नाव दिलं आहे, इथं वेगळंच नाव आहे आणि हे माझ्या पत्नीच्या नावाने अर्ज करून माझं नाव या ठिकाणी उडवलेलं आहे। हे सर्व मग तो जो BLO आहे किंवा प्रशासन आहे त्यांनी आम्हाला विचारायला पाहिजे होतं, किंवा आमचं लिंक आहे आधारला, आम्हाला OTP यायला पाहिजे होता। न विचारता डायरेक्ट आम्हाला मयत घोषित केलं आणि आमचं नाव कट केलं आहे। म्हणजे आम्ही निवडणूक लढवू नये किंवा मतदानही करू नये अशा पद्धतीचं हे सर्व षडयंत्र दिसतं आहे। तुमच्या बाबतीत नेमकं काय झालं? आमच्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे। मी राहायला सिडकोमध्ये, माझा मतदारसंघ 125 आहे आणि जो मयत झालेला व्यक्ती त्याचा मतदारसंघ 123 आहे, मखमालाबादचा आहे। त्याचं मृत्यू दाखला घेऊन त्यांनी आमच्या याला जोडून दिलं आणि माझं नाव डिलीट केलेलं आहे। येणाऱ्या महानगरपालिकेसाठी मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 27मधून। आणि याच्यात आम्हाला काहीतरी BLOची काहीतरी आर्थिक देवाणघेवाण करून त्यांनी आमचं नाव डिलीट केलेलं असं आमचं पूर्ण खात्री आणि संशय। कशा पद्धतीचा हा संपूर्ण घोळ समोर येतोय? किती गोंधळ वाटतो याच्यात? हा जो गोंधळ आहे, काल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना उत्तम काळेंबरोबर मी स्वतः होतो, तिथं गेलो। आपले पत्रकार बांधव पण तिथं होते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचं त्यांनासुद्धा खूप आश्चर्य वाटलेलं आहे की 8 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा तिथं गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला हे कारण काही सांगितलं नव्हतं कशामुळे झालं। मग आम्ही वरून त्यांना सांगितलं की आम्हाला याचं रिझन समजलं पाहिजे। त्यांनी अक्षरशः आज 70 वर्ष वय जो मयत व्यक्ती दाखवला आणि जो जिवंत व्यक्ती त्याचं वय आहे 45। त्याचं पूर्ण जे डिटेल आहे, पत्नीचं नाव, आईवडिलांचं नाव, सर्वांचं त्याच्यामध्ये फरक आहे। 125मध्ये हे आहेत मतदार आणि 123 मतदारसंघातला त्याचा दाखला त्याला जॉईन केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे नाव वगळण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणात तिथं रचलं गेलेलं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि घोळ जो आहे तो मतदार याद्यांमध्ये स्पष्टपणे बघायला मिळतोय। जे जिवंत आहेत त्यांचे मृत्यूचे दाखले जे आहेत ते या ठिकाणी चक्क छापून समोर आणलेले आहेत। एवढंच नाही तर त्यांची नावं देखील मतदार याद्यांमधनं पूर्णपणे बाद करण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे हे इतर कोणी नाही आहेत तर भाजपचेच पदाधिकारी आहेत जे कदाचित पुढच्या काळामध्ये महापालिका निवडणूक लढवू इच्छितात आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये हा संपूर्ण जो घोळ सुरू आहे त्याला आता नेमका काय तोडगा असणार आहे, प्रशासनाच्या वतीनं त्याची नेमकी कशी दुरुस्ती केली जाणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।